Good morning, everyone. Let's start our question. Motivational theory, theory X and theory Y. ओके. सो इथे आपल्याला ऍक्च्युली theory X चे पीपल कसे असतात आणि theory Y चे पीपल कसे असतात त्याच्या बेसवरती हा क्वेश्चन काय करणार आहोत आपण लर्न करणार आहोत. याच्या आधी बऱ्याच वेळी आपण डिस्कस केलेला आहे theory X चे पीपल, theory Y चे पीपल. So Douglas MC Gregor, an American social psychologist, proposed his the famous theory, theory X and theory Y, in 1960 in the books of Human Side of Enterprise. म्हणजे जसं आपण घरी असतो तसंच आपण ऑफिस प्लेस मध्ये असतो का हो? आपण काय करतो इनफॉर्मल जनरली घरी असतो आणि फॉर्मल बिहेवियर आपलं कुठे असतं तर ऑफिस मध्ये असतं. बट काही काही लोकांचं असं असतं की ते ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा कसे असतात तर इनफॉर्मल बिहेवियर मध्ये असतात. दॅट मीन्स डॉग्लरने काय केलेलं आहे तर ह्युमन साइड ऑफ एंटरप्राइज, एम्प्लॉईची ह्युमन साइड काय आहे एंटरप्राइज मध्ये ह्या बेसवरून ही थेरी इंट्रोड्यूस केलेली आहे इन द बुक्स ऑफ ह्युमन साइड. कोणत्या इयर मध्ये? इन 1960 मध्ये. इट डिस्क्राइब टू डिफरंट ॲटिट्यूड टुवर्ड्स वर्कफोर्स मोटिवेशन. म्हणजे वर्कप्लेस वरती एम्प्लॉईचं मोटिवेशन कसं आहे याच्यावरती ही थेरी बेस असते. He divides management style into contrasting theories, authoriation, that means theory X, and participative, that means theory Y. तर हे शॉर्ट नोटला पण सॉरी एमसीक्यू ला विचारलेलं आहे. थेरी एक्स चे पीपल हे कोणत्या स्टाईल प्रमाणे असतात आणि थेरी वाय चे पीपल हे कोणत्या स्टाईल प्रमाणे असतात. सो थेरी एक्स चे पीपल जे आहे ते ॲटोरिएशन या स्टाईल मध्ये जातात आणि थेरी वाय चे जे पीपल आहेत हे पार्टिसिपेटिव्ह लिडरशिप स्टाईल, वी वर ऑलरेडी इन लास्ट इयर. ओके, लिडरशिप स्टाईल मध्ये आपण लर्न केलं होतं. देन एमसी ग्रेगर फेल्ड द companies follow either one of these approaches. So theory X मध्ये कसे आहेत आपण डिटेल बघूया. Theory X, this theory believe that employees are naturally unmotivated and dislike working. म्हणजे यांना काहीही सांगा त्यांच्यावरती फारसा फरक पडत नाही आणि ते ऑलरेडी कसे असतात तर डिसमोटिवेटेड असणार आहे. त्यांना काम करायला बिलकुल आवडत नाही. तर आता स्वतःवरून आठवायचं की आपल्याला अभ्यास करायला आवडतो का आणि अभ्यास करायला नाही आवडत आहे, किंवा जनरली एखादी गोष्ट आपल्याला सांगितल्याशिवाय आपण करतो का किंवा नाही करत आहे. ह्या कॅटेगरीनुसार आपण काय करतो ही थेरी क्लासिफाईड करतो. सो थेरी एक्सचे जे एम्प्लॉईज आहेत दे आर ऑलवेज डिसमोटिवेटेड. त्यांना जरी मोटिवेट केलं तरी सुद्धा त्यांच्यावरती फारसा फरक नाही पडत आहे बिकॉज दे डिसलाइक देअर वर्क. त्यांना त्यांचं काम हे बिलकुल आवडत नाहीये. अँड इनकरेज ॲटोरिएशन स्टाईल ऑफ मॅनेजमेंट. According to this theory, management must firmly intervene to get things done. And this style of the management assume that employees dislike the work, avoid responsibility, and need constant direction, have to be controlled, force and threaten to deliver work, need to supervise at every stage. म्हणजे काही गोष्टींना अझम्पशन ठेवून आपण एम्प्लॉईजना काय करतोय मोटिवेट करतोय. फर्स्ट थिंग की एम्प्लॉईजना काम करायला बिलकुल आवडत नाहीये. त्यांच्यावरती जर नाही लक्ष दिलं तर ते काम नाही करणार आहेत अशा काही गोष्टी, किंवा ते बेसिकली एम्प्लॉईज कसे असतात तर रिस्पॉन्सिबिलिटी अवॉइड करणारे असतात. तर असे काही अझम्पशन काय असणार आहेत थेरी एक्सचे असतील. ॲज वेल ॲज have no incentive to work or ambition and therefore need to be enticed by the reward and achieve the goals. Need to be promoted, reward or punished constantly to make sure that they complete their tasks. मग आता इथे अझम्पशन मध्ये काय सांगितलेलं आहे त्यांच्याकडून जर काम करून घ्यायचं असेल तर त्यांना सांगा की एकतर आम्ही तुम्हाला रिवॉर्ड देऊ, अदरवाईज आम्ही तुम्हाला पनिशमेंट देऊ. ओके, म्हणजे ह्या अझम्पशन वरती ही थेरी काय केली जाते तर कंटिन्यू केली जाते. According to MC Gregor, organization with theory X approach tend to have several try to management and supervisor to oversee and direct workers. Authority is the rarely delegated and control remains centralized. आता जर अशा थेरीचे जर पीपल असतील तर ऑर्गनायझेशन काय विचार करेल तर जे काम आहे हे मात्र सेंट्रलाइज थीम वरती राहील. सेंट्रलाइज म्हणजे काय आणि डिसेंट्रलाइज म्हणजे काय हे एक प्रिन्सिपल आहे बघा. कोणी इंट्रोड्यूस केलेलं आहे सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन? कशामध्ये बघितलेलं आठवतंय का? कशामध्ये? नाही, टेलरने सायंटिफिकचे 5च दिले ना.
हम्म? कशामध्ये? फिलिप कोटलाचे हेनरी फ्युअरचे 14 प्रिन्सिपल आहेत ना, त्याच्यामधलं लास्ट प्रिन्सिपल आहे सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन मीन्स ऑल थिंग डिसाइडेड बाय टॉप लेवल मॅनेजमेंट, and decentralization means authority and responsibility dispersed among all level of management. म्हणजे प्रत्येकाला थोडे थोडे राईट आहेत की तुम्ही काय करा, तुमच्या कामाशी रिलेटेड डिसिजन हे घ्या. बट इथे जो अप्रोच यूज केलेला आहे तो कोणता आहे तर सेंट्रलायझेशन आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी कोण डिसाइड करतील? टॉप लेवल डिसाइड करणार आहे. का करणार आहे टॉप लेवल डिसाइड? कारण जर डिसेंट्रलाइज मेथड यूज केली तरी सुद्धा लोक काम करणार नाही. कारण थेरी एक्सचे पीपल कसे आहेत? सगळे आळशी आहेत. ओके, तुमच्यासारखे ना, बिलकुल एक्साइटेड नाही आहेत सगळे. कसे आहेत? आळशी आहेत. त्यांना वेगळं काही करायला बिलकुल नाही आवडत. म्हणजे थोडेसे आळशी आहेत, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी नको आहे, त्यांना डिसिजन घ्यायला बिलकुल नाही आवडत आहे, त्यांच्यावरती नेहमी लक्ष ठेवायला लागतं, अदरवाईज ते काम नाही. क्लिअर थेरी एक्स? ओके. थेरी वाय ची पीपल बघूया कसे आहेत. तर तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड करायचं बघा स्वतः. तुम्ही स्वतःच ठरवा मी थेरी एक्सचा पीपल आहे की थेरी वायचा पीपल आहे. ठीक आहे. तर थेरी वाय बरोबर त्याचे अपोजिट असणार आहे. थेरी वाय मॅनेजर्स हॅव अन ऑप्टिमिस्टिक पॉझिटिव्ह ओपिनियन ऑफ देअर पीपल अँड दे यूज डिसेंट्रलाइज पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट स्टाईल. ओके. आता इथे जे एम्प्लॉईज आहेत दे आर ऑलवेज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, काही सांगा, ओके नो प्रॉब्लेम, वी कॅन डू इट, अशा म्हणणाऱ्या ऍटिट्यूडचे एम्प्लॉईज असणार आहेत थेरी वायचे एम्प्लॉईज. आणि ते कोणती स्टाईल यूज करतायत तर पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट स्टाईल. कीवर्ड यूज करा, लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट स्टाईल अँड डिसेंट्रलाइज मेथड प्रेफर. डिसेंट्रलाइज मेथड काय करतायत? यूज करतायत. तिकडे सेंट्रलाइज असणार आहे, निगेटिव्ह ऍटिट्यूड असणार आहे, देन लॅक ऑफ टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी, ते रिस्पॉन्सिबिलिटी बिलकुल घ्यायला तयार होत नाही. हा बेसिक डिफरन्स आहे. देन दिस एनकरेज अ मोर कोलॅबरेटिव्ह ट्रस्ट बेस्ड रिलेशनशिप बिटवीन मॅनेजर अँड देअर टीम मेंबर. म्हणजे हे जेव्हा काम करतात ना तेव्हा त्याच्यामध्ये एक छान रिलेशनशिप असते. ते एकमेकांवरती ट्रस्ट ठेवतात. म्हणजे चला आपण एखादं काम करतोय ना ग्रुपमध्ये, तर असं नाही की मला फार येतं तुला समोरच्याला काही येत नाही, हा कोणाचाही ऍटिट्यूड नसतो. म्हणजे दे ऑलवेज मोटिवेटेड टू ईच अदर. ते प्रत्येकाला काय करतायत तर मोटिवेट करतायत. ओके, दॅट मीन्स दिस थेरी बेस्ड ऑन कोलॅबरेटिव्ह अँड ट्रस्टवर्दीनेस. ट्रस्टवर्दीनेस वरती असेल आणि कोलॅबरेटिव्ह वरती बेस असेल. People have greater responsibility and manager encourage them to develop their skill and suggest improvement. आता इथे जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीच्या रिस्पॉन्सिबिलिटी त्या एम्प्लॉईज वरती देताय, एम्प्लॉईज काय करणार आहे? नको म्हणणार आहे का? ऍक्सेप्ट इट. ओके, तो काय करेल? ऍक्सेप्ट करतोय. तुम्ही मला काम दिलेलं आहे, चालेल आम्ही करू. मग मॅनेजमेंट अशा वेळी काय करतं? मॅनेजमेंट प्रोव्हाइड ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट फॅसिलिटी टू द एम्प्लॉईज. म्हणजे त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग सुद्धा देण्याचं काम इथे मॅनेजमेंट करतोय फॉर इन्हान्सिंग एम्प्लॉईज स्किल. जेणेकरून एम्प्लॉईजचं स्किल काय होईल तर इन्हान्स होईल. आलं लक्षात? बट दिस थेरी अझम्पशन, आता तुम्हाला लिहिताना कसं लिहायचंय बघा. थेरी एक्स थेरी वायचे फाउंडर मेंबर कोण आहे, कोणी इंट्रोड्यूस केली, कोणत्या बुक मध्ये केलेली आहे आणि कोणत्या इयर मध्ये केली? सांगा बरं. थेरी एक्स थेरी वाय इंट्रोड्यूस बाय डॉगलर. ओके, एमसी डॉगलर म्हणा, एमसी ग्रेगर, असं पण तुम्हाला ज्या गोष्टी लक्षात राहतील प्रोनाउन्सिएशनला त्या लक्षात ठेवा. इन द इयर 1960 इन द बुक्स ऑफ ह्युमन साइड ऑफ एंटरप्राइज. ओके, ह्युमन साइड ऑफ एंटरप्राइज हे इंट्रोडक्शन मध्ये येईल. देन थेरी एक्स चे पीपल कोणत्या थेरीवरती बेस आहेत, कोणत्या स्टाईल वरती बेस आहेत, आणि थेरी वाय चे पीपल कोणत्या स्टाईल वरती बेस आहेत. अगेन हे इंट्रो मध्ये आलं पाहिजे. थेरी एक्स चे नाही, कोणत्या स्टाईल वरती? ऑटोक्रॅटिक. ऑटोक्रिएशन किंवा ऑटोक्रॅटिक वर्डिंग लक्षात ठेवलं तरी चालेल. ऑटोक्रॅटिक आणि पार्टिसिपेट अशा दोन स्टाईल आहेत. ऑटोरिएशन असं त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे आणि ऑटोरिएशन असं काहीतरी. त्याच्यापेक्षा मग ऑटोक्रॅटिक लक्षात ठेवा सिंपली. हा, ऑटोक्रॅटिक लक्षात राहील. ऑटोक्रॅटिक आणि इकडे पार्टिसिपेट. क्लिअर? आता दोन्हीसाठी अझम्पशन दिलेले आहेत. वरती थेरी एक्स मध्ये अझम्पशन कसं आहे?
लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, देन क्लोज सुपरविजन, डिसलाईक वर्क, हे काही अझम्पशन फिक्स आहे. हे अशा स्टेपचे एम्प्लॉईज आहेत. त्यामुळे इंट्रो लिहिला, त्याच्यानंतर त्याचं बेसिक मिनिंग लिहा आणि मग त्याचे अझम्पशन ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो एक्सप्लेन करायचा. ते वायचा इंट्रो लक्षात आला. ओके, ते पार्टिसिपेटिव्ह स्टाईलला इम्पॉर्टन्स देणार आहे. दे इनकरेज इच अदर, ऑल्सो बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ इच अदर. ओके, देन पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट स्टाईल, देन बेस्ड ऑन कोलॅबरेशन अँड ट्रस्ट वर्दीनेस रिलेशनशिप, हे इंट्रो मध्ये येईल. आणि त्याचे अझम्पशन दिलेले आहेत. हॅपी टू वर्क ऑन ओन इनिशिएटिव्ह, म्हणजे तुमच्या क्लासमध्ये सुद्धा काही स्टुडंट आहेत ना, त्यांना स्वतःहून एखादी गोष्ट करायला आवडते. जसं आता तुम्हाला काय करायचंय, फेअरवेल करायचं. फेअरवेल फेअरवेल कोणी नाही दिला तर आमचं फेअरवेल आम्हीच करू. दॅट मीन्स ते टेक अन इनिशिएटिव्ह फॉर डू पर्टिक्युलर थिंग. सो हॅपी टू वर्क. एखादी रिस्पॉन्सिबिलिटी जर इन्क्रीज झाली तरी सुद्धा कशी असतात, तर हॅपी असतात. सेकंड, मोर इन्व्हॉल्व इन डिसिजन मेकिंग. एखादा डिसिजन घ्यायचा आहे तर ते स्वतःचे ओपिनियन सुद्धा तिथे रिप्रेझेंट करण्याचं काम करतात. दॅट मीन्स मोर इन्व्हॉल्वमेंट इन डिसिजन मेकिंग. आलाय त्याच्यासाठी, आय नो दॅट. पास दी अटेंडन्स प्लीज. बिचारे आपले 5 मिनिटं कमी असताना आले तर. सेल्फ मोटिवेटेड टू कम्प्लीट देअर टास्क, enjoy taking ownership of their work, seek and accept responsibility and need to little direction. लिटल डिरेक्शन इथे लक्षात ठेवा, तिकडे मोर डिरेक्शन आहे, इकडे लिटल डिरेक्शन असणार आहे. व्ह्यू वर्क फुलफिलिंग अँड चॅलेंजिंग, सॉल्व प्रॉब्लेम क्रिएटिव्हली, म्हणजे त्यांना एखादा प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायला आवडतो. म्हणजे मॅनेजमेंटला काही प्रत्येक वेळी डायरेक्शन देण्याची गरज नाहीये, तर दे कॅन इझिली डन देअर वर्क. Theory Y has become more popular among organizations. Theory Y represents a modern and dynamic nature of human being. म्हणजे थेरी एक्सचे जर पीपल असाल तुम्ही तर ऑर्गनायझेशन मध्ये जास्त दिवस टिकाल का हो? नाही. तर आपल्याला थेरी वाय मध्ये कसं कन्वर्ट करता येईल हे बघा. आपलं नेचर हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. देन आपण क्रिएटिव्हिटीला इम्पॉर्टन्स देणं फार महत्वाचं आहे. कोलॅबरेटिव्ह वर्क असलं पाहिजे, टीम बिल्डिंग असलं पाहिजे, ट्रस्ट वर्दीनेस नेचर असणं इम्पॉर्टंट आहे. त्याला आपण थेरी वाय पीपल असं मेन्शन करतो. इट इज बेस्ड ऑन अझम्पशन विच आर नियर टू रियालिटी. However, it is difficult to use in large scale operation. Okay, large scale operation ला मात्र तेरी वाय का सुटेबल नाहीये सांगा बरं. लार्ज स्केल ऑपरेशनला तेरी वाय नॉट सुटेबल असं का म्हटलं असेल, कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने सेंटेन्स दिला असेल. लार्ज स्केल ऑपरेशन काय अर्थ, कोणता पॉइंट आहे यामध्ये, तो लार्ज स्केल ऑपरेशन साठी थोडासा डिफिकल्ट आहे. काय काय सांगितलं बघा. कोलॅबरेटिव्ह वर्क, टीम बिल्डिंग, टेकिंग डिसिजन, टेकिंग डिसिजन अँड डिसेंट्रलायझेशन. डिसेंट्रलायझेशन आपण लार्ज स्केल ऑपरेशन साठी नाही. क्लिअर क्वेश्चन. अगेन इथे डिफरन्स दिलेला आहे शॉर्ट मध्ये बघा. theory X, theory Y. Attitude, most of the people dislike the work and most of the people like the work. Direction, people need to direct the lack of initiative. ते बिलकुल इनिशिएटिव्ह घेत नाहीये एक्स मधले पीपल, आणि people like to take a initiative. Then motivation, they lack of motivate and they are highly motivated. Okay. Then ambition, people are not ambitious. ते एक्स मधल्यांना फारसा काही फरक पडत नाही. जे रुटीन चालू आहे तशा पद्धतीने चालू असू दे, वेगळं काही करण्याची इच्छा नाही. देन वाय मधले पीपल आहेत, त्यांना वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे, ते अम्बिशियस आहेत, त्यांचं काहीतरी एम असणार आहे. कमिटमेंट, आता एक्स मधले कसे असतील, एक्स कधी कमिटेड असतो का? नाही, ते आळशी असतात बिलकुल. दॅट मीन्स पीपल आर नॉट कमिटेड टुवर्ड्स देअर जॉब. पीपल दे आर व्हेरी कमिटेड टुवर्ड्स देअर जॉब. ओके, आम्ही एखादी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे तर ती कम्प्लीट करण्याचं काम आमचं असणार आहे. असा एक ऍटिट्यूड, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कोणाकडे असणार आहे? वाय कडे. ओके, एक्स कडे कमिटेड नाही. क्रिएटिव्हिटी नेचर कोणाकडे? वाय कडे आहे. यांच्याकडे क्रिएटिव्ह नेचर बिलकुल नाहीये. पीपल आर नॉट क्रिएटिव्ह अँड पीपल आर व्हेरी क्रिएटिव्ह इन नेचर. रिवॉल्व,
दे लॅक मोटिवेशन, दॅट इज वाय इथे आपण पनिशमेंट आणि रिवॉर्ड काय करतो, सांगतो. काम केलं तर रिवॉर्ड मिळेल, नाही काम केलं तर पनिशमेंट मिळेल. इथे अगेन आपण ऍप्रिसिएशन साठी रिवॉर्ड देतोच, बट एक्सपेक्ट रेकग्नायझेशन अँड ऍप्रिसिएशन ऑफ देअर वर्क. म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना काही रिवॉर्ड अपेक्षित असतो असं नाही की मला काम करा लगेच मला रिवॉर्ड द्या, नाही. ते मोटिवेटेड असतात, त्यामुळे ते इनिशिएटिव्हली काय करतात, त्यांचं काम कम्प्लीट करतात. स्टाईल लक्षात ठेवा. सेंट्रलाइज कंट्रोल अँड अटोरिएशन, आणि इकडे आहे पार्टिसिपेटिव्ह अँड डिसिजन मेकिंग, दॅट मीन्स डिसेंट्रलाइज. क्लिअर क्वेश्चन. थेरी एक्स चे पीपल कसे आहेत, थेरी वाय चे पीपल कसे आहेत, लक्षात आलं का? ओके. Conclusion. Theory X is unsuitable in modern time. Okay. And because theory Y is suitable in modern time. डेमोक्रॅटिक स्टाईल सुद्धा म्हणतो आपण पार्टिसिपेटिव्हला, हे एक लक्षात ठेवा. डेमोक्रॅटिक स्टाईल ऑफ मॅनेजमेंट. होप सो थेरी एक्स थेरी वाय क्लिअर झाली असेल. पिंक थेरी आहे, वी विल कंटिन्यू टुमॉरो. थँक्यू.